प्रगतिशील महाराष्ट्र राज्यात प्रगतीची सोपान आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या स्वरूपाने वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असतील, पायाभूत सुविधा असतील, मूलभूत सुविधा असतील, मानवीय जीवन अध्यक्ष महोदय उंचावण्यासाठी ज्या ज्या वस्तू कराव्या लागतात, मग ते आरोग्याचं क्षेत्र असेल, शिक्षणाचं क्षेत्र असेल, अध्यक्ष महोदय आर्थिक विकासाचे मापदंड असतील, महाराष्ट्र हा नेहमीच पुरोगामी राज्य म्हणून देशाच्या सर्व 36 राज्यामध्ये नेहमीच अध्यक्ष महोदय पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे। या राज्याचा अध्यक्ष महोदय एक मोठा वारसा, सांस्कृतिक वारसा, सामाजिक वारसा, या राज्यामध्ये अध्यक्ष महोदय एक राजकीय वारसा सुद्धा, वेगवेगळे मतांतर असले तरी सुद्धा या राज्याला अध्यक्ष महोदय एक राजकीय असो, एक सांस्कृतिक असो, सामाजिक असो, असा एक अध्यक्ष महोदय परंपरेचा वारसा आहे। आपण अध्यक्ष महोदय या महाराष्ट्राच्या सर्वोच्च स्थानी आपण बसलेले आहात। अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये हजारो, लाखो, करोडो महाराष्ट्राचे जी लोक आहेत, जी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे, विधानसभेच्या या अधिवेशनाकडे अध्यक्ष महोदय सगळ्यांचे लक्ष असतात। लोकांचे लोककल्याणकारी कार्य असो, लोककल्याणकारी योजना असो, लोककल्याणकारी धोरण असो, अध्यक्ष महोदय त्याची सुनिश्चिती आपण ह्या सभागृहामध्ये बसून अध्यक्ष महोदय करतोय। आतापर्यंत देशाच्या इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राने अध्यक्ष महोदय नियमित आणि कायमची अशी आतापर्यंतची आघाडी या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने अध्यक्ष महोदय घेतली आहे। आपण मुंबई शहरामध्ये अधिवेशन करतोय। मुंबईचा कोस्टल रोड अध्यक्ष महोदय, आम्ही राहायला मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसरची लोक एकेकाळी महापालिकेमध्ये अध्यक्ष महोदय नगरसेवक असताना आम्ही त्या सभागृहात भाषण करायचो की महापालिकेमध्ये पश्चिम उपनगराचे जे अतिरिक्त आयुक्त आहेत, पूर्व उपनगराचे अतिरिक्त आयुक्त आहेत, पूर्व उपनगराचे अतिरिक्त आयुक्तांना मानखुर्दमध्ये किंवा त्या तिकडे गोवंडीमध्ये त्या तिकडे त्यांना एक बंगला बांधून घर राहायला द्या, आणि पश्चिम उपनगरातले अध्यक्ष महोदय अतिरिक्त आयुक्तांना दहिसरमध्ये बंगला बांधून त्यांना राहण्याची सोय करून द्या, जेणेकरून महापालिकेच्या सभेला यायला त्यांना किती वेळ लागतो, ट्रेनने आले तरी 1.5-2 तास, आणि जर बाय रोड आले तर 3-3 तास पावसाळ्यात, आणि सामान्य दिवसामध्ये अध्यक्ष महोदय 2 ते 2.5 तासाची वेळ या मुंबई शहरामध्ये लागायची। अध्यक्ष महोदय आज परिस्थिती या कोस्टल रोडमुळे, या मेट्रोमुळे अध्यक्ष महोदय कनेक्टिव्हिटी ऑफ दी इंटरनल रोड म्हणजे एक रोडच्या दुसऱ्या रोडच्या जोडणीच्या संदर्भामध्ये महापालिकेने केलेले कार्य आणि सरकारने दिलेला प्रोत्साहन, त्यामुळे अध्यक्ष महोदय आज ही वेळ कमी होऊन प्रकाशदादा ही जवळजवळ 1.25 तासावर आली। म्हणजे आम्ही मालाडहून सकाळी निघालो की 1 तास 20 मिनिटं, 1 तास 25 मिनिटं अधिकाधिक विधान भवनपर्यंत पोहोचू शकतो। ही अध्यक्ष महोदय ही केवळ मुंबईची आपण रचना सांगतोय। मेट्रोचा प्रवास अध्यक्ष महोदय मुंबई असो, पुणे असो, नागपूर असो, आणि आता सुरू असलेले मेट्रोचे ऑनगोईंग प्रोजेक्ट असो, अध्यक्ष महोदय प्रकल्प असो, पुढच्या 3 वर्षामध्ये सरकारच्या या प्रयत्नांनी अध्यक्ष महोदय जवळजवळ मुंबई शहरासह नागपूर आणि पुणे मिळून आपण जवळजवळ 250-300 किलोमीटरचे मेट्रो मार्ग अध्यक्ष महोदय तयार करीत आहोत। ही कनेक्टिव्हिटीमध्ये अध्यक्ष महोदय मी सरकारचा मनापासून अभिनंदन करतोय। माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात आणि अध्यक्ष महोदय याच्या पूर्वकाळामध्ये माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वात या पद्धतीने मुंबईचा विकासाचा नियोजनाला चालना देण्याचं काम केलं आहे, निधी देण्याचं काम केलं आहे, पायाभूत सुविधासाठी अध्यक्ष महोदय प्रोजेक्टसाठीच्या ज्या व्यवस्था दिल्या आहेत, त्यामुळे मी अध्यक्ष महोदय माननीय देवेंद्र फडणवीसजी, माननीय एकनाथ शिंदे, माननीय अजितदादा पवार या तिघांचा आणि या मंत्रिमंडळाचा मनापासून अध्यक्ष महोदय धन्यवाद करतोय। आपण एवढे करून थांबलो नाही अध्यक्ष महाराज, आपण इकडून आपण जे अटल सेतूचा प्रकल्प अध्यक्ष महोदय जवळजवळ 30-35 वर्ष अगोदर, म्हणजे ज्याची कल्पना करून अध्यक्ष महोदय 40 वर्ष झाले, प्रकल्प त्याला काम सुरू करून अध्यक्ष महोदय जवळजवळ 19 वर्ष झाले, पण तो प्रकल्प कधीच पूर्णत्वाला येईल याची खात्री अध्यक्ष महोदय तिकडचे आज बसलेले लोक जेव्हा इकडे बसले होते तेव्हाही त्यांना नव्हती अध्यक्ष महोदय की कशा प्रकारे हा प्रकल्प पुरा होईल। अध्यक्ष महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या आपण हा अटल सेतूचा प्रकल्प सुद्धा लोकार्पण केला महोदय।
इकडून नवी मुंबईला जायचं असेल तर पूर्ण फिरून 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 मुलुंडवरनं ऐरोलीवरनं असे नवी मुंबईला, ठाण्यावरनं नवी मुंबईला, अध्यक्ष महोदय वाशीवरनं नवी मुंबईला एंट्री करायला जवळजवळ 2.5, 3, 3.5 तासाची वेळ लागायची. आज अध्यक्ष महोदय महेश बालदी आमचे सहकारी इथे सभागृहात नाहीये, ते सांगायचे की उरणवरनं निघालो की विधान भवनात पोचायला आम्हाला 1 तास ते 1 तास 20 मिनिटं अधिकाधिक लागतात. जिथे 3-3 तास अध्यक्ष महोदय लागायचे तिथे 1 तास 15-20 मिनिटात उरणवरनं मुंबईच्या विधान भवन पर्यंत या विस्तारापर्यंत येता येते. अध्यक्ष महोदय हा त्याचा दुसरा अध्यक्ष महोदय उदाहरण आहे. मुंबईचा विकास अध्यक्ष महोदय, मुंबई हा ग्रोथ इंजिन आहे. त्या पद्धतीने आपण एक आर्थिक राजधानी महाराष्ट्राला आणि मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणतोय. अध्यक्ष महोदय हा मुंबई शहर हा पूर्ण महाराष्ट्राचा आणि येणाऱ्या काळामध्ये अध्यक्ष महोदय पूर्ण देशाचा एक ग्रोथ इंजिन म्हणून काम करणारे अध्यक्ष महोदय. आपल्याकडे जेएनपीटीची व्यवस्था आहे. आपल्याकडे अध्यक्ष महोदय मुंबई शहराला नैसर्गिक काही नाहीये. मुंबईच्या तिन्ही बाजूला समुद्र अध्यक्ष महाराज, मुंबईला नॅशनल पार्क, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणून फॉरेस्ट अध्यक्ष महाराज, मुंबईला अध्यक्ष महोदय पोयसर नदी, ओशिवरा रिव्हर, दैसर रिव्हर, वालभाट रिव्हर, मिठी रिव्हर हा नदीचा प्रवाह अध्यक्ष महोदय, ज्याच्यावरती आपण आता पुनर्नदी पुनर्जीवनचं काम सुरू केलं आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय या मुंबईला नैसर्गिक वारसामध्ये समुद्र आहेत, नद्या आहेत, डोंगर आहेत, खोरे आहेत अध्यक्ष महाराज. या सगळ्या व्यवस्था या मुंबई शहराला लाभलेल्या आहेत अध्यक्ष महोदय. त्यामुळे लोकांच्या सगळ्या, केवळ महाराष्ट्र नाही देशभरांच्या लोकांच्या अध्यक्ष महोदय आपण ज्यांना म्हणतो तो प्रवाह हा मुंबईकडे सुरू असतो. या मुंबईमध्ये अध्यक्ष महोदय सकाळी माणूस भुका उठतो, कारण रात्री झोपताना जेवण होत नाही, झोपल्यानंतर सकाळी उठतो भुका, पण कधी भुका झोपलेला माणूस या मुंबई शहरामध्ये आपल्याला मिळणार नाही. हा मुंबईची अध्यक्ष महोदय आमच्या मुंबादेवी मातेची, मुंबई आमच्या सिद्धिविनायक देवाची अध्यक्ष महोदय महालक्ष्मी मातेची कृपा आहे की हा शहर, या शहरामध्ये असलेला कुठलाही व्यक्ती, कुठला समाजाचा, कुठला प्रांताचा, कुठला धर्माचा, कुठली भाषा बोलणारा हा न बघता अध्यक्ष महोदय सगळ्यांचं पोट भरणारी ही आमची आई म्हणजे मुंबई अध्यक्ष महोदय आहे. पण हे मुंबईकडे जशा लोकांचे अध्यक्ष महोदय प्रवाह येतोय तशा मुंबई शहरांच्या अपेक्षाही फार मोठ्या आहेत. अध्यक्ष महोदय आपण जर बघाल तर आपण या मुंबई शहराला कुठल्याही सरकारने, आज ही सरकार आहे अध्यक्ष महोदय, काल ती सरकार होती, त्यांनी सुद्धा मुंबईला अध्यक्ष महोदय एक कार्य करायचा प्रयत्न केला. सगळ्यांचे माप छोटे मोठे राहिले असतील, त्या सरकारच्या वेळेला जे काम करायला पाहिजे होते ते झाले नाही अध्यक्ष महोदय. त्या सरकारच्या वेळेला ज्या योजना सुरू केल्या त्यांना पूर्णत्वाला नेलं नाही अध्यक्ष महोदय. हा कोस्टल रोडचा विषय असेल, या सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय मी 2009 पासून सदस्य आहेत. पृथ्वीराज बाबा असतील, अशोकराव चव्हाण साहेब असतील अध्यक्ष महोदय, त्यांची व्यवस्थामधले कार्यकाळ मी पाहिलेत. कुठलीही डबल इंजिन सरकार आज नवीन नाही अध्यक्ष महोदय. डबल इंजिन सरकार त्याही काळी होती. दिल्लीमध्ये 10 वर्ष काँग्रेसची सरकार होती, महाराष्ट्रात 10 वर्ष काँग्रेसची सरकार होती, परंतु या डबल इंजिन सरकारचा फायदा महाराष्ट्राला आणि मुंबईला ज्या पद्धतीने मिळायला पाहिजे होता त्या पद्धतीने अध्यक्ष महोदय मिळाला नाही. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय जे बॅकलॉग राहिलं आहे ते भरण्यासाठीचा अध्यक्ष महोदय काही धाराधोरण असतील, काही विषय असतील, काही मागण्या असतील, काही सूचना असतील, मी आज आपल्या माध्यमातून या सरकारच्या निदर्शनास अध्यक्ष महोदय आणून देणार आहे. अध्यक्ष महोदय मुंबईचा जवळ असलेला वाढवण बंदराची आता कामाची सुरुवात अध्यक्ष महोदय होत आहे. वाढवण बंदर अध्यक्ष महोदय 298 दशलक्ष मेट्रिक टन 298 दशलक्ष मेट्रिक टनची वाहतूक प्रत्येक वर्षी वाढवण बंदरच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय होणार आहे. अध्यक्ष महोदय वाढवण बंदराचा जेव्हा डेव्हलपमेंट पूर्णत्वाला येईल, जवळजवळ 76,000 कोटी आजचा एस्टिमेट अध्यक्ष महोदय, तो बंदर पूर्णत्वाला आणायला आणि त्याला कार्यान्वित करायला अध्यक्ष महोदय आहेत. म्हणजे ज्या बंदराची कॅपॅसिटी जेएनपीटी पेक्षा मोठी आहे, जगातल्या सगळ्या पहिल्या 10 जे बंदर आहेत अध्यक्ष महोदय, त्या बंदरामध्ये हा बंदराचा वाढवणचा 4था नंबर अशा पद्धतीने उभा राहणार आहे अध्यक्ष महोदय. तर त्यासाठी लागणारा इन्फ्रास्ट्रक्चर, त्या बंदराला अध्यक्ष महोदय जे माल पोचवले जाणार आहेत त्याचा अधिकाधिक लाभ हा महाराष्ट्राला अध्यक्ष महोदय मिळणार आहे. आपण आज समृद्धी महामार्ग त्या तिकडे आपण अध्यक्ष महोदय कार्यान्वित केलाय. ह्या समृद्धी महामार्गासाठी पण सरकारचं जेवढं अभिनंदन करावं, माननीय देवेंद्रजींच्या दीर्घदृष्ट्यानं अध्यक्ष महोदय जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी अध्यक्ष महोदय. 18 जिल्हे महाराष्ट्रातले त्या समृद्धी महामार्गाला जोडून आहेत. त्याचं इंडस्ट्रियल ग्रोथ अध्यक्ष महोदय पुढच्या काळामध्ये होणार आहे. त्यासाठी लागणारी जी व्यवस्था आहे अध्यक्ष महोदय, त्याच्यावरती सरकारने, माझी मागणी आहे
की वाढवण बंदर हे पुढच्या 10 वर्षात 8 वर्षात तयार होऊन कार्यान्वित फेज वाईज जेव्हा सुरू होईल त्या वाढवण बंदराच्या विकासाबरोबर त्याला लागणारा इन्फ्रास्ट्रक्चरचा केवळ रोड इन्फ्रास्ट्रक्चर नाही पण तालुकापर्यंतचे, कारण केवळ जिल्हे विकास झाले म्हणजे देशाचा महाराष्ट्राचा विकास होणार नाही. शेवटचा गाव असेल अध्यक्ष महोदय, जिथे कॉटेज इंडस्ट्री चालू असेल, तिथे हाऊसिंग होम इंडस्ट्री चालू असेल, घरात बसून माणूस काम करणारा असेल, स्मॉल स्केल इंडस्ट्री MSMEच्या माध्यमातून कार्य होत असतील तर अध्यक्ष महोदय तोही इन्फ्रास्ट्रक्चर या वाढवण बंदरला कनेक्टिंग करण्यासाठीची योजना सरकारने आखली पाहिजे, त्याची तयारी केली पाहिजे. त्यासाठी लागणारी जी व्यवस्था असेल त्याचे टप्पे ठरवायला लागतील. त्यासाठी माझी सरकारकडे अध्यक्ष महोदय एक विनंती आणि मागणी आहे की सरकारने या संदर्भामध्ये मग ते नैना आणि वाढवण बंदर, नवी मुंबईचा अध्यक्ष महोदय तो नैनाचा प्रकल्प, त्याचीही प्रगती अध्यक्ष महोदय पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्याला अनुभवात येणार आहे आणि ती तर अगदी जवळ म्हणजे 2-3 वर्षात अध्यक्ष महोदय येणार आहे. तर नैना प्रकल्प अध्यक्ष महोदय आणि वाढवण बंदरच्या प्रकल्पाला ज्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि पायाभूत सुविधा लागणार आहे त्या संदर्भातली शिफारसी करण्यासाठीची तज्ञांची एक समिती, जी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मधले काम करणारी लोक असतील, जे आर्थिक क्षेत्रामध्ये काम करणारी लोक असतील, जे प्लॅनिंग मध्ये नियोजन मध्ये काम करणारी लोक असतील, ज्या अध्यक्ष महोदय एक्सपर्टाईज असतील त्यांची एक समिती नेमून या संदर्भाचा अहवाल सरकारने घ्यावा आणि त्याच्यावरती काम करण्याची अध्यक्ष महोदय आपल्याला गरज आहे. अध्यक्ष महोदय मुंबई शहर हा मूलभूतरीते अध्यक्ष महोदय माझा परिवार या मुंबई शहरामध्ये जवळजवळ 114 वर्षापासून राहतोय, 114 इयर्स. अध्यक्ष महोदय मी कोळीवाडे पाहिलेत, मी गावठणं पाहिले आहेत. त्या अध्यक्ष महोदय मुंबईचा मूळ रहिवासी हा आगरी, कोळी, पाचकळशी अध्यक्ष महोदय आणि भंडारी अशा प्रकारे अध्यक्ष महोदय हा मुंबईचे मूळ रहिवासी आहेत. सर्वात जुने मुंबईमध्ये राहणारी लोक आहेत अध्यक्ष महोदय. त्यांचे मुंबईमधले कोळीवाडे असतील, त्याशिवायची गावठणं असतील. अध्यक्ष महोदय मी ज्या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व करतोय तो उपनगरातील माझ्या मतदारसंघामध्ये 5 अध्यक्ष महोदय गावठण आहेत. 5 आजही गावठण आहेत ती अध्यक्ष महोदय. त्या गावठणांचं आणि कोळीवाडांचं सीमांकनांचं आपण या इथे इरादा जाहीर केला होता. सरकारने त्या संदर्भामध्ये कार्यवाही सुरू केली. काही सीमांकनांची अध्यक्ष महोदय जी आपण मार्किंग होती किंवा जी सीमांकन आखायची होते ते अध्यक्ष महोदय करून घेतले. परंतु अध्यक्ष महोदय माझी सरकारला विनंती आहे की आपण कोळीवाड्यांसाठी सर्व उपाय करतात, कोळीवाड्यांच्या विकासासाठी आणि त्यांच्या पुढच्या भवितव्यासाठी, त्यांच्या मासेमारीच्या उद्योगासाठी जी आवश्यक असेल त्या सगळ्या व्यवस्था आपल्या सरकारच्या माध्यमातून त्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दिले जातात. अध्यक्ष महोदय सरकारने कोळीवाड्यांचे सीमांकन, गावठणांचे सीमांकन लवकरात लवकर करून देणं गरजेचं आहे. कारण कोळीवाड्याला लागून अध्यक्ष महोदय हे कोळीवाडे समुद्राला लागून आहेत आणि त्या तिकडचे विभाग आयदर ग्रीन झोनमध्ये किंवा NDZ मध्ये अध्यक्ष महोदय असतात. कोळी लोकांची आणि गावकऱ्यांची जी जागा जुनी जागा आहे अध्यक्ष महोदय त्या जागेवरती NDZ आणि त्या जागेवरती ग्रीन झोन असल्या कारणाने त्यांना कुठलाही विकास करता येत नाही. अध्यक्ष महोदय आता विभक्त कुटुंब म्हणून लोक राहतात. पहिले एका घरामध्ये अध्यक्ष महोदय 2 भावाचे परिवार, 3 भावाचे परिवार, 4 भावाचे परिवार अशा पद्धतीने राहत होती. आता अध्यक्ष महोदय त्यांचे परिवार मोठे झालेत. 4 भावांचे वेगवेगळे घर करण्याची आवश्यकता असते, त्यांचे मुलांचे वेगवेगळे संसार असतात, त्यांना वेगळं घर करण्याची आवश्यकता असते. गावठणांचा सीमांकन न केल्यामुळे अध्यक्ष महोदय त्या NDZ मध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल अध्यक्ष महाराज 4-4 माळ्याच्या आणि 7-7 माळ्याच्या इमारती बिना परवानग्या RCC लिफ्ट टाकून अशा पद्धतीने अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये उभा राहण्याची सुरुवात झाली आहे. सुरुवात नाही झाली अध्यक्ष महोदय, पुढे गेलेत ते. माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय 4 माळ्याची RCC इमारत, 4 माळ्याची RCC इमारत आणि 5 आणि 6 माळ्याच्या लिफ्टवाला RCC इमारत, कुठलीही IOD नाही, कुठली CC नाही, कुठलं मार्जिन नाही अध्यक्ष महोदय, कुठली ओपन स्पेसची जागा नाही, कुठला रस्ता नाही, सिवर कनेक्शन नाही. अशा पद्धतीने अध्यक्ष महोदय त्या NDZ मध्ये उभा राहायची सुरुवात झाली आहे. माझी सरकारला विनंती आहे अध्यक्ष महोदय कोळीवाड्याचं सीमांकन करून त्यांना त्यांची विकास नियंत्रण नियमावली लगेचच तयार करून दिली पाहिजे, जेणेकरून त्या कोळीवाडे जे आता पूर्ण वस्त्यामध्ये आले आहेत, आजूबाजूला सगळं विकास झालाय, अशा पद्धतीने जर त्यांना आपण DCPR मध्ये त्यांना इन्व्हॉल्व करून त्यांची वेगळी विकास नियंत्रण नियमावली त्यांना आवश्यकता असतील तशा पद्धतीने जर तयार केली अध्यक्ष महाराज तर हा मोठा प्रश्न सुटू शकतो आणि कोळीवाड्यांचे लोकांचे अध्यक्ष महोदय जागा सुरक्षित राहू शकतात. आज अध्यक्ष महोदय आपण काय करतोय
अध्यक्ष महोदय, त्यांना मासे सुकवण्याची जागा पाहिजे, त्यांना पाग विण्यासाठीची जागा पाहिजे, जाळी बनवायची जागा पाहिजे. त्याही जागेवरती अध्यक्ष महोदय आज मोठ्या प्रमाणावर एन्क्रोचमेंट सुरू झालं आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझी सरकारला विनंती आहे की कोळीवाडे आणि गावठाणांचं सीमांकन लवकरात लवकर व्हावं. कोळीवाड्यांच्या आणि गावठाणांच्या सीमांकन करताना त्यांना जशा पद्धतीने आवश्यक असतील त्या पद्धतीने अध्यक्ष महोदय आपण त्यांचे DCR तयार करावे, विकास नियंत्रण नियमावली तयार करावी आणि त्यांचा परिवार त्याच तिकडे राहू शकेल, समाविष्ट होऊ शकेल अशा पद्धतीने अध्यक्ष महोदय करण्याची सूचना मी या सरकारच्या अध्यक्ष महोदय करत आहे. अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये ज्या विकासाची सगळी आपण गाथा लिहायला कोणी इतिहास लिहेल तेव्हा अध्यक्ष महोदय या युती सरकारचा काळाचा अध्यक्ष महोदय उल्लेख केल्याशिवाय ती कधीच पूर्ण होणार नाही. अध्यक्ष महोदय, ती पूर्ण होऊ शकणार नाही. अध्यक्ष महोदय, मग तो कोस्टल रोड असेल, तो मेट्रो असेल, अध्यक्ष महोदय तो मोनोरेलचा कनेक्टिव्हिटीचा प्रश्न असेल की बाकीच्या जागेवरनं मोनोपर्यंत ते जाण्याचा, अध्यक्ष महोदय रेल्वेचं अपग्रेडेशन माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात अध्यक्ष महोदय रेल्वे डिपार्टमेंटनी सुद्धा मुंबईचा रेल्वेचा कायापालट करण्याचं काम या देशामध्ये केलं असेल. अध्यक्ष महोदय, तो माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात झाला आहे. पण मुंबईची अध्यक्ष महोदय लाईफलाईन काय आहे? मुंबईची लाईफलाईन जर रेल्वे आहे तर अध्यक्ष महोदय मुंबईचा या सगळ्या सार्वजनिक जे आपला ट्रान्सपोर्टिंग आहे अध्यक्ष महोदय त्याची दुसरी लाईफलाईन BST अध्यक्ष महोदय. आज BSTची परिस्थिती अध्यक्ष महोदय वर्षाला 400 500 कोटी रुपया लॉसमध्ये अध्यक्ष महोदय BST चालते. अध्यक्ष महोदय, या यंत्रणाला आपण चालू ठेवण्याची आवश्यकता आहे. माननीय भुजबळ साहेब बसले आहेत. भुजबळ साहेब, आपण महापौर असताना आपण या विषयावरती वारंवार या महापालिकेच्या सभागृहात सुद्धा अध्यक्ष महोदय याचा उल्लेख करण्यात आला होता. एकेकाळची अध्यक्ष महोदय मुंबईची शान BST या डबगायला गेली आहे. आज BSTच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय जवळजवळ 56 लाख प्रवासी मुंबईमध्ये BSTच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय प्रवास करतात. या BSTला वाचवण्यासाठीची उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. सरकारने राज्य सरकारने BSTला पूर्ण पद्धतीने अनुदान दिलं पाहिजे, मदत केली पाहिजे आणि महापालिकेच्या माध्यमातून BST चालते. महापालिकेने सुद्धा त्याचा हिस्सा उचलला पाहिजे. पण या BSTचा कुठल्याही प्रवाशाला संख्या कमतरता अध्यक्ष महोदय होणार नाही आणि मुंबईकर हा BST पासून वंचित होणार नाही अशी अध्यक्ष महोदय व्यवस्था करण्यासाठी मी या अध्यक्ष महोदय या सरकारला विनंती करतोय. अध्यक्ष महोदय, मुंबई महापालिकेमध्ये जवळजवळ 1.25 लाख कर्मचारी काम करतात. मुंबईच्या या 1.25 लाख कर्मचारी अध्यक्ष महोदय असतील. एकेकाळी मुंबई शहर अध्यक्ष महोदय मुंबई आपण त्याला इंग्लंडचं जसं मँचेस्टर आहे तसं आपण भारतातला मँचेस्टर म्हणायचो अध्यक्ष महोदय. मोठ्या अध्यक्ष महोदय या इथे कापड गिरण्या होत्या अध्यक्ष महोदय. हजार कर्मचारी त्या कापड गिरण्यामध्ये अध्यक्ष महोदय काम करायचे. काळानुसार अध्यक्ष महोदय कापड गिरण्या बंद झाला, तिकडे व्यावसायीकरण झालं, जागेचं व्यावसायीकरण झालं. कापड गिरण्या ज्यांच्या रक्ताने ज्यांच्या घामाने त्यांना त्या कापड गिरण्या अध्यक्ष महोदय चालू ठेवल्या अशा गिरणी कामगारांच्या परिवारासाठी अध्यक्ष महोदय खेदाने सांगावं लागते मागच्या सरकारने या संदर्भामध्ये केवळ बिल्डरांच्या घशात त्या गिरणीच्या जागा घालायच्या आणि कामगारांना देशोधडीला लावायचा हे काम अध्यक्ष महोदय काँग्रेसच्या त्या कालच्या सरकारने अध्यक्ष महोदय केलं. आज अध्यक्ष महोदय त्या सगळ्या गिरणी कामगारांना त्यांच्या स्वतःचा हक्काचं घर मिळवण्यासाठी जो संघर्ष चालू आहे अध्यक्ष महोदय आपल्या सरकारचं मी मनापासून अभिनंदन करतोय. माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार आपण केवळ त्यांना इथपर्यंत नाही त्यांचा गावापर्यंत देऊन त्यांची जी पात्रता असेल अध्यक्ष महोदय ते ठरवायचं आपण काम केलं. त्यांना आवश्यक ते घर बांधण्याचं काम केलंय पण त्याला अजून गती देण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. त्यांना अजून स्पीड वाढवायची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. त्यांचं एक जनरेशन गेलं, गिरण्या बंद झाला अध्यक्ष महोदय. जवळजवळ 1980 85 90 पर्यंत सगळ्या गिरण्या बंद झाल्या अध्यक्ष महोदय. मग टेक्सटाईल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गिरण्या असो, खाजगी गिरण्या असो, सगळ्या गिरण्या अध्यक्ष महोदय संपल्या. 1990 पासून शेवटची संपलेली गिरणीपासून मोजलं तरी 35 वर्षात एक जनरेशन आपल्या व्यवसायातून बाहेर पडतो. मग तो कर्मचारी असेल, नोकरदार असेल, मालक असेल, 35-40 वर्षात तो बाहेर पडतो. अध्यक्ष महोदय काम केलेले 35 वर्ष आणि न घर मिळालेले 35 वर्ष, 70 वर्षापर्यंत ज्या गिरणी कामगारांच्या परिवारांनी
या मुंबई शहराचा वैभवासाठी आपले रक्त वाहिले अध्यक्ष महोदय, आपला पसीना त्या तिथे घाम व्हायला त्यांना घरात मिळण्यासाठी सरकारने त्याची एक कालबद्ध योजना गिरणी कामगारांच्या पात्रतेची आणि गिरणी कामगारांच्या मुलांना घर मिळण्यासाठीची ही सरकारने केली पाहिजे अध्यक्ष महोदय, असं माझा या संदर्भामध्ये मत आहे. अध्यक्ष महोदय, मुंबईचं दुसरं दुर्भाग्य हे आहे अध्यक्ष महोदय, मुंबईला अध्यक्ष महोदय वाली कोण, मुंबईचा वाली कोण? आपले सभागृहाचे एक सन्मान्य सदस्य आणि तत्कालीन आमच्याबरोबर महापालिकेत काम करणारे गोपाल शेट्टी साहेब वारंवार म्हणायचे, मुंबईचा वाली कोण? मुंबई महानगरपालिका मुंबईची वाली, स्लम रिडेव्हलपमेंट ऑथॉरिटी SRA मुंबईची वाली, म्हाडा मुंबईची वाली, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया मुंबईची वाली, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट हा मुंबईचा वाली, किंवा MIDC ही मुंबईची वाली, की MSRDC हे मुंबईची वाली, किंवा MMRDA हे मुंबईचं वाली. अध्यक्ष महोदय, या एका मुंबईमध्ये 7-7, 8-8 प्लॅनिंग ऑथॉरिटी काम करतात आणि नोबडी इज आन्सरेबल टू एनीबडी. कोण कोणाला जबाबदार राहत नाही. माझी अध्यक्ष महोदय वारंवार या सभागृहात मागणी असते, वारंवार माननीय मुख्यमंत्री महोदय, त्याचे अध्यक्ष, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, त्याचे अध्यक्ष महोदय, कार्यकारी अध्यक्ष आणि जेवढे एजन्सीज असतील त्यांचे जे हेड असतील, म्युनिसिपल कमिशनर असतील, MMRDA कमिशनर असतील, CO SRA असतील, BPTचे असतील, MIDCचे अध्यक्ष असतील अध्यक्ष महोदय, या सगळ्यांना MMRDA कमिशनर असतील ते त्यांचे सदस्य करून एक प्रकल्प मुंबई शहरामध्ये राबवायचा असेल तर सगळ्या एजन्सीनी आपापले रोल काय राहणार, आपापली मदत काय राहणार, आपापलं रिस्ट्रिक्शन काय राहणार, आपलं बोलणं काय आहे, हे सगळं अध्यक्ष महोदय तिकडे केलं पाहिजे. आणि प्रत्येक 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी याची रिव्ह्यू बैठक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली पाहिजे अध्यक्षतेखाली. आणि पूर्ण मुंबईचा एकत्रित विकास अध्यक्ष महोदय होतंय काय? मुंबईचे CC रोडचे काम चालू आहेत. CC रोडचे काम चालू असताना महापालिकेची अवस्था कशी असते? त्या CC रोडवरती आपण डग केलेत, आपको मालूम आहे डग की आहे, त्याच्यामध्ये सगळे युटिलिटी त्यातून जायचे. ते CC रोड अर्धवट असेल आणि त्या तिकडे इलेक्ट्रिसिटी चालवणारे मग ते आपले अदानी असतील किंवा BST असतील किंवा आपली ही कंपनी असतील, सरकारी कंपनी असतील, महावितरण, हे मध्ये येणार की आता आमचं केबल टाकायचं राहिलं आहे, केबल अपग्रेडेशन राहिलं आहे. हे आजच्यामध्ये ऑप्टिकल फायबरच्या संदर्भात असं होत आहे, पाण्याच्या लाईनच्या संदर्भात असं होत आहे, टेलिफोनच्या संदर्भात असं होत आहे, इलेक्ट्रिक केबलच्या संदर्भात असं होत आहे, महानगर गॅस लिमिटेडच्या संदर्भात असं होत आहे. अध्यक्ष महोदय, त्याही तिकडे ही परिस्थिती आहे. माझी विनंती आहे, या सर्व एजन्सी चांगले काम करतात, अधिक चांगलं काम त्यांना करण्याची संधी द्यायची असेल आणि त्यांच्याकडनं करून घ्यायचं असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमून हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑल एजन्सीचे त्यांची रिव्ह्यू मीटिंग आणि ती समिती कायद्याने करा. म्हणजे उद्या आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहे उद्या तेच राहतील, परंतु जेव्हा काळ बदलेल तेव्हा कोण नवीन येऊन त्याचा काय निर्णय वेगळा करतील असं न करता कायद्याने ही व्यवस्था उभी करून मुंबई शहराचं नियोजन करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, ही पण माझी एक सूचना आहे. अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये अध्यक्ष महोदय बिल्डिंग बांधतात लोक, महानगरपालिकेच्या परवानगीने बांधतात. अध्यक्ष महोदय, आता तर म्हाडाला एक वेगळी एजन्सी प्लॅनिंग ऑथॉरिटी केली आहे, त्यांच्या माध्यमातून बांधतात. काही बिल्डिंग MMRDAचा एक सेक्टर तयार केला होता जोगेश्वरी आणि त्या तिकडे MMRDAच्या माध्यमातून बिल्डिंग बांधतात. अध्यक्ष महोदय, माझी माहितीप्रमाणे मुंबई शहरामध्ये हजारो बिल्डिंग आणि त्याची संख्या जवळजवळ 19,000च्या वर आहे ज्यांना ऑक्युपेशन सर्टिफिकेट नाही. अध्यक्ष महाराज, छोटे असतील, 2 माळ्याचे असतील, 4 माळ्याचे असतील, जुने काळचे बांधलेले असतील. अध्यक्ष महोदय, अशा बिल्डिंगना ऑक्युपेशन सर्टिफिकेट नाही. ऑक्युपेशन सर्टिफिकेट नाही, त्यामुळे जे गाळेधारक आहेत, जे तिकडे राहतात, त्यांना भूर्दंड लागतो, त्यांना पाण्याचं बिल हे अधिकचा अध्यक्ष महोदय भरावा लागतो. आणि अशा पद्धतीने अध्यक्ष महोदय दंड एकाने करायचा आणि दंडाचा भुगतान दुसऱ्यांनी करायचा. म्हणजे कृत्य एकाचा असेल आणि दंडाचा भुगतान अध्यक्ष महोदय त्यांनी करायचा. माझी सरकारला विनंती आहे, माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आपण या संदर्भामध्ये एक समिती नेमा. मग त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय नगरविकास खात्याचे वरिष्ठ सनदी अधिकारी असतील, महापालिकेचे आयुक्त लेवलचे एखादा अतिरिक्त आयुक्त लेवलचे व्यक्ती असतील, चीफ इंजिनियर DP असतील. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये UD मधले नगरविकास मधले अध्यक्ष महोदय ज्या त्या काळी त्यांचे जे जुने अधिकारी असतील त्यांना त्याच्यामध्ये ठेवा, काही तज्ज्ञ लोकांना ठेवा आणि त्या समितीच्या शिफारसी घेऊन एक अध्यक्ष महोदय याच्यामध्ये
आपण एक ॲम्नेस्टी स्कीम या इकडे सुरू करण्याची अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे. या ॲम्नेस्टी स्कीमच्या माध्यमातून मुंबई शहरामध्ये अशा ज्या बिल्डिंग आहेत ज्यांना ओसी सर्टिफिकेट नाही आहेत त्या ऑक्युपेशन ताबा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींना ताबा प्रमाणपत्र कशा पद्धतीने मिळेल, जशा पद्धतीने डीम कन्व्हेन्सच्या संदर्भामध्ये माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात ज्या प्रकारचे निर्णय घेतले गेले त्याच पद्धतीने अध्यक्ष महाराज ऑक्युपेशन सर्टिफिकेट ताबा प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये काही अटी शिथिल करून काही अध्यक्ष महोदय त्यांना सवलती देऊन सरकारने या संदर्भामधली समिती नेमून त्याचा अहवाल मागून पुढच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय या ऑक्युपेशन नसलेल्या बिल्डिंगला ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळेल त्यासाठी अध्यक्ष महोदय हे करण्याची आवश्यकता आहे. आता तर अध्यक्ष महोदय SRA मध्ये ज्या रिहेबचे बिल्डिंग आहेत जिथे पुनर्वसनची इमारती आहेत त्याही इमारती नॉन ऑक्युपेशन सर्टिफिकेट म्हणजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट घेतल्याशिवाय अध्यक्ष महोदय लोकांच्या ताब्यात दिले जातात. कारण काय अध्यक्ष महाराज, बिल्डरना भाडा लागतो दर महिन्याला द्यायला आणि तो ऑक्युपेशन सर्टिफिकेटसाठी जर थांबला तो आणखीन 6 महिने अध्यक्ष महोदय त्याला जाण्याची शक्यता असते कारण त्यांचे कॉम्प्लायन्सेस पुरे झालेले नसतात. त्यामुळे तो पोझिशन देऊन टाकतो अध्यक्ष महोदय आणि लोक अशा पद्धतीत राहतात. 22 माळ्याच्या इमारतीमध्ये अध्यक्ष महोदय फायर फायटिंगच्या सिस्टम काम करत नसतात. 22 माळ्याच्या इमारतीमध्ये अध्यक्ष महोदय लिफ्ट हे नॉन मेंटेनन्स असतात, पाणी गळतो अध्यक्ष महोदय. अशा पद्धतीने सगळ्या एवढे मोठ्या प्रमाणात मी अध्यक्ष महोदय नाव घेऊन सांगू शकतो. काही बिल्डर तर याच्यामध्ये चॅम्पियन आहे अध्यक्ष महाराज, चॅम्पियन. नॉन ऑक्युपेशन, नॉन कॉम्प्लायन्सेस अध्यक्ष महोदय कोणाहीवर आक्षेप करून त्याला चौऱ्याटवर आणायचा माझा इरादा नाही अध्यक्ष महाराज. पण याच्या संदर्भामध्ये SRAना वारंवार पत्रव्यवहार करून SRAच्या CEOना SRAच्या सहकार खात्याला वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा नॉन ऑक्युपेशन सर्टिफिकेट शिवायच्या इमारतींना जो ताबा दिला गेलाय त्या अध्यक्ष महोदय बिल्डरावर कडक कारवाई करावी, त्याच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि अध्यक्ष महोदय ज्यांच्या कारणे हजारो लोकांचा जीव धोक्यात पडलेला आहे, जर कुठे आग लागली अध्यक्ष महोदय तर त्या तिकडे लोक खाली उतरू शकत नाही, फायर फायटिंगची व्यवस्था चालू नाही त्यामुळे आग विझू शकत नाही. अशा पद्धतीने ज्यांनी काम केलंय त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याची अध्यक्ष महोदय गरज आहे. अध्यक्ष महोदय एक मुंबई शहराचा फार मोठा प्रश्न आहे. मुंबई शहरमध्ये कधी नेहमी आमच्या उपनगरवासियांना अमितजी, संजय उपाध्यायजी 2 बसले तिकडे उपनगरवासी आमचे आमदार, विद्या ठाकूरजी बघा आहे तिथे. अध्यक्ष महोदय आम्हाला वाटते की आम्ही हिंदीमध्ये त्याला म्हणतो सौतेली माँ के बेटे हैं, सौतेली माँ के बेटे. का अध्यक्ष महोदय आम्हाला वाटतंय की आम्ही सावत्रआईंची मुलं आहोत उपनगरातील लोक. अध्यक्ष महोदय टॅक्स भरण्यामध्ये आम्ही नंबर 1 आहोत उपनगर. अध्यक्ष महोदय आम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे पाण्याची वितरणची या सभागृहामध्ये माझा घसा अध्यक्ष महोदय सुकून जायचा. पाण्याचं समान वितरण करा, डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन वस्तीच्या घनतेनुसार पाणी द्या. अध्यक्ष महोदय आज पण वस्तीच्या घनतेनुसार पाणी दिलं जात नाही. 60% झोपडपट्टीपैकी अध्यक्ष महोदय मुंबई शहरातली जवळजवळ 55% झोपडपट्टी हे उपनगरात, पश्चिम उपनगरात आणि पूर्व उपनगरात. अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये जर म्हाडाच्या ज्या इमारती आहेत किंवा मुंबई शहरातील जे सेस इमारती आहेत अध्यक्ष महोदय ते सेस भरतात आणि ते सेस भरतात त्यामुळे त्यांचा विकास करायचा असेल जर त्याचा मालक तयार नसेल अध्यक्ष महोदय तर म्हाडा ती ताब्यात घेते. म्हाडा ताब्यात घेऊन म्हाडा त्याचा पुनर्विकास संदर्भातील टेंडर बाहेर पाडते किंवा म्हाडा आता स्वतंत्र एजन्सी म्हणून काम करते म्हणून विकास करते. पण उपनगराची दशा अशी आहे अध्यक्ष महोदय, उपनगरातील एखादा लँडलॉर्डची इमारत असेल त्या इमारतीमध्ये होऊन द्या त्यांना, मी पण 2 मिनिटं रेस्ट घेऊन टाकतो. शेखरजी अध्यक्ष महाराज उपनगरातील फार मोठा प्रश्न आहे तुमचा, त्यांचा समजून घ्या, माझ्यापेक्षा मोठा आहे प्रश्न. नंतर मी बोलतो, नको ना बोलू द्या ना, रेकॉर्डवर अध्यक्षांना निर्देश देतील. अध्यक्ष महोदय ज्या इमारती हे लँडलॉर्डशिपच्या इमारती आहेत ज्याचे इमारतीचे मालक आहेत आणि तिकडे भाडोत्री आहेत तेही जवळजवळ 70, 80, 90 वर्ष जुन्या इमारती आहेत. अध्यक्ष महोदय महापालिकेच्या कायद्याचा उपयोग करून त्या इमारतीला जीर्ण अवस्था जाहीर करायची आणि त्या इमारती तोडून टाकायच्या. भुजबळ साहेब आपण सरकार आहात, आपणच सरकार आहात कारण आपण सभागृहात आता एकटे बसलेले आहात. हे सगळा मुंबईचा, पुण्याचा, नाशिकचा, ठाण्याचा, संभाजीनगरचा हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून आमच्यासाठी आज आपण सरकार आहात.
आपण ह्या विषयावरती लक्ष द्या भुजबळ साहेब. आपण सरकारच्या ज्या कॅबिनेटच्या मीटिंग असेल तिकडे तुमचा हा एजेंडा तिकडे सामील करा की मुंबईच्या उपनगरातील राहणाऱ्या भाडोत्रीच्या इमारतीच्या संदर्भात आपण एक कायदा केला की सरकारने असा कायदा केला की तो इमारत जर तुटली किंवा पडली किंवा पाडली गेली जी जीर्ण अवस्थेत असल्या कारणाने आणि 1 वर्षाचा आत जर त्या मकान मालकांनी तो निर्णय नाही घेतला डेव्हलपर अपॉइंट करून बांधायचा तर आपण भाडोत्रींना तो अधिकार दिला. आपण अधिकार दिला पण त्याचं डीसीपीआर काही तयार केला नाही. आपल्या डीसीपीआर मध्ये असं म्हणणं आहे की मला जिथे बिल्डिंग बांधायची आहे त्या जागेची मालकी माझी पाहिजे किंवा त्या मालकाचं एनओसी पाहिजे किंवा त्याचे माझ्या बरोबरचे डेव्हलपमेंटचे करार झालेले पाहिजे. त्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय आपण त्यांना कुठलाही अधिकार दिला नाही. आपण केवळ कायदा करून त्यांना खुश केला. माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय आज या सभागृहामध्ये वारंवार मी सरकारला विनंती करतो की हा कायदा आणा. मुंबई शहरामध्ये जर्जरित झालेल्या इमारतीच्या साठी आपण म्हाडाला जशी नोडल एजन्सी केली आहे तशी महापालिकेच्या उपनगराच्या विस्तारामध्ये सुद्धा म्हाडाला ती पॉवर द्या. लँडलॉर्डचे जे इंटरेस्ट असतील त्याला ते रिझर्व्ह ठेवतील. भाडोत्र्यांना जे मिळायचं असेल ते मिळतील आणि म्हाडाने बाकीचे योजना तयार करून त्याची लॉटरी काढून ते विकत काढा. अध्यक्ष महोदय त्याशिवाय त्याचा मार्ग निघणार नाही. माझी सरकारला विनंती आहे की सरकारने अशा ज्या इमारती जे तोडल्या गेल्या आहेत मुंबई शहरामध्ये केवळ माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय 12 बिल्डिंग अशा पद्धतीने तोडल्या गेल्या आहेत. 12 बिल्डिंगचे जवळ शेकडो भाडोत्री अध्यक्ष महोदय. मग तो बोरिवली असेल अध्यक्ष महोदय, जोगेश्वरी असेल, गोरेगाव असेल, मालाड असेल, घाटकोपर असेल, माटुंगा असेल, मुलुंड असेल, भांडूप असेल, कंजूरमार्ग असेल अशा ठिकाणी सुद्धा शेकडो बिल्डिंग अशा पद्धतीने आता तर मॉडस ऑपरेंडी सुरू झाली. अध्यक्ष महोदय मॉडस ऑपरेंडी ही आहे लँडलॉर्ड जाऊन महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलतो आणि बसतो. ही बिल्डिंगला 70 वर्ष झालेत. ही बिल्डिंग जुनी झाली आहे. त्याला तुम्ही डिलॅबिलिटेड जाहीर करा आणि ती डिमोलिशन करायची नोटीस काढा. जर मी नाही काढली तर तुम्ही तोडा. त्याचा खर्च असेल ते माझ्याकडे वसूल करा. एक वेळा ती प्लॉट जमीनदोस्त झाला भाडोत्री देशोधडीला लागले की त्याला तिकडे कधी परत येता येणार नाही त्याची काही खात्री नाही. अध्यक्ष महाराज मुंबई शहरामध्ये ज्यांनी 70, 80, 60 वर्ष आपल्या घरात काढलेत त्याला तुम्ही जर अशा पद्धतीने देशोधडीला लावणार असाल तर सरकार मायबाप आहे. भुजबळ साहेब सरकार मायबाप आहेत. आपण मायबाप त्या उपनगरातील भाडोत्री इमारतीच्या संदर्भामध्ये कायदा करून त्यांना सुरक्षित करा. जसं मुंबई शहराच्या लोकांना त्यांचा लँडलॉर्डनी जर बिल्डिंग बांधली नाही तर म्हाडाला अधिकार दिलाय तशा पद्धतीने उपनगरातील बिल्डिंगाचे सुद्धा अधिकार म्हाडाला अशा पद्धतीने द्या जेणेकरून महाराष्ट्र एरिया अँड हाऊसिंग डेव्हलपमेंट ऑथॉरिटी केली आपण. लोकांना घर बांधण्यासाठी ती एजन्सी आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्या संदर्भात केलं पाहिजे अशा माझा अध्यक्ष महोदय मागणी आहे. या मुंबई शहरामध्ये अध्यक्ष महोदय प्रायव्हेट लेआउटचे रस्ते असतात. अध्यक्ष महोदय माझा शेवटचा मुद्दा आहे. अध्यक्ष महोदय एक लेआउटला सरकार मंजुरी देते 20 वर्ष 30 वर्ष 35 वर्ष 40 वर्ष जुना लेआउट असेल ज्या महापालिकेच्या रस्त्यातून त्याला एंट्री आहे तो डायरेक्ट त्याला एंट्री आहे. त्यात लोकांचे प्रॉपर्टी टॅक्स आपण वसूल करतो. त्याकडनं आपण सगळ्या सर्व्हिसेसचे पैसे घेतो, वृक्षकर घेतो, एज्युकेशन सेस घेतो, आपण सगळे पैसे त्यांच्याकडनं घेतो. पण जेव्हा त्यांची रोड बनवायची पाळी येते भुजबळ साहेब महापालिकेच्या डीपी रोडला कनेक्टेड असणारे लेआउट असतील, नॉन कंपाऊंडेड असतील, गेट न लावलेले असतील, सार्वजनिक वाहतूक तिकडे चालत असतील तरी सुद्धा तसे रस्ते आपण तयार करत नाही. अध्यक्ष महोदय या देशामध्ये महात्मा गांधींनी असहकार आंदोलन केला होता, नॉन कॉपरेटिव्ह मुवमेंट. अध्यक्ष महोदय मुंबई शहराचा हा आता मुंबईकर या मानसिकतेपर्यंत गेलाय की पुढच्या काळामध्ये जे रस्ते महापालिकेच्या रस्त्याला जोडून आहेत ज्या रस्त्यावरती तुम्ही इमारती मंजूर करता तो रस्ता अध्यक्ष महोदय महापालिकेने बनवायला पाहिजे. कायमस्वरूपी त्यांचा ताब्यात घेतला पाहिजे. दिवाबत्तीची सोय केली पाहिजे. पाणी वाहून जाण्याची पावसाळी पाणी वाहून जाण्याची सोय करून दिली पाहिजे. सिवर लाईन टाकली पाहिजे. अशा पद्धतीने जर केलं तर अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये प्रायव्हेट लेआउट मध्ये राहणारे हजारो नाही लाखो परिवार अध्यक्ष महोदय असे आहेत जे अशा पद्धतीने जातात. त्यांच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय याचा मार्ग निघू शकतो. शेवटचा अध्यक्ष महोदय आपण किंवा कोणी कमिशनर हा तिकडचे गेलेच आहे अध्यक्ष महोदय आणि वेळ मलाच देऊन गेले की तूच बोलत राहा. अध्यक्ष महोदय अमितजी बोलतील, संजयजी बोलतील. अध्यक्ष महोदय डेव्हलपमेंटसाठी महापालिका ह्याच महापालिकेने त्याच यंत्रणेने
कन्सेशनचे प्रीमियम घेऊन, कन्सेशनचे अमितजी कन्सेशनचे प्रीमियम घेऊन इमारती मंजूर केल्या 7 माळ्याच्या 12 माळ्याच्या. आता त्याला पेन्सिल एक्सेस म्हणतात. 9 मीटरपेक्षा छोटा रस्ता आहे. मुंबई शहरामध्ये अध्यक्ष महोदय अशा ज्या इमारती असतील या संदर्भामध्ये आपण त्यांना थांबवतो. याचं कारण काल तिकडे समजा आगची घटना झाली, आगजनीची घटना झाली, तिकडे फायरची घटना घडली, तर कसं करता येईल त्या पद्धतीने असेल तर त्याला फायरचे आणखीन नियम कडक लावा. त्यांची व्यवस्था उभी करण्यासाठी त्यांना सोय करा. ॲडिशनल वॉटर टँकची त्यांना अट घाला. अध्यक्ष महोदय सगळी व्यवस्था करून अशा ज्या इमारती आहेत ज्यांचं डेव्हलपमेंट पाईप ॲक्सेस छोटा रस्ता म्हणून होत नाही त्याला अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि माननीय नगरविकास खात्याचे आपले उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी या संदर्भामध्ये लक्ष घालून याचा मार्ग काढण्याची अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे. मुंबई शहरामध्ये अध्यक्ष महोदय कित्येक प्रोजेक्ट हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या त्या ग्रीन झोन, कुठला झोन त्या अमित साटमजी कुठला झोन तो ग्रीन झोन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा इको सेन्सिटिव्ह झोन नाही, इको सेन्सिटिव्ह झोन अध्यक्ष महोदय हे बंद करून ठेवलंय. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे? बोरिवली ते जोगेश्वरी ते पासून वसईपर्यंत. आणि काम बंद कुठे अध्यक्ष महोदय? गोरेगावला काम बंद, जोगेश्वरीला काम बंद, वेस्टला काम बंद, समुद्रकिनारी काम बंद, वर्सोव्याला काम बंद. अशा पद्धतीने अध्यक्ष महोदय जर काम होणार असेल तर याच्यावर सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे. मी अध्यक्ष महोदय सरकार मायबापला हात जोडून विनंती करतोय की ज्या काळी आवश्यकता होती त्या काळी आपण ऑर्डिनन्स डेपो उभे केले. आवश्यकता होती, आजही आवश्यकता आहे. पण त्या ऑर्डिनन्स डेपोच्या कारणाने आजूबाजूचा जो विस्तार आहे त्याचं जर डेव्हलपमेंट थांबत असतील तर सरकार जर विचार नाही करणार तर कोण विचार करणार? कालपर्यंत चालू होते डेव्हलपमेंट. 22 माळ्याच्या टोलेजंग इमारती तिकडे उभे राहिला अध्यक्ष महोदय. आवश्यक असेल ते सगळे निर्बंध घाला. तो सिक्युरिटीचा प्रश्न आहे, तो सुरक्षेचा प्रश्न आहे, तो प्रथमच असला पाहिजे, त्याला पहिलीच प्रायोरिटी असली पाहिजे. परंतु अध्यक्ष महोदय त्याच्या आजूबाजूचा लोकांचा जो थांबलेला डेव्हलपमेंट आहे त्या संदर्भामध्ये राज्य सरकारने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारशी या विषयात चर्चा करण्याची आवश्यकता आहे. सुरक्षाचे सर्व नियम व अटीचा अधीन त्यांचं डेव्हलपमेंट कसं होईल त्या संदर्भात अध्यक्ष महोदय विचार केला पाहिजे. एवढी माझी विनंती आहे. मी पुन्हा एकदा या सरकारचं मनापासून अभिनंदन करतोय. ज्या अध्यक्ष महोदय देशाच्या आपण आज 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे माननीय पंतप्रधान देशाची जेव्हा वाटचाल नेतृत्वात करीत आहेत त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आपण सुद्धा $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे पुढे जात आहोत. आणि त्यासाठी ज्या ज्या व्यवस्था लागतील महाराष्ट्राची पूर्ण 12.5 कोटी जनता ही या महायुतीचा पाठी उभी होती, आजही उभी आहे आणि उद्याही उभी राहील एवढा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार. एक मिनिट सर. बॅलेटद्वारे 30 तारखेला जे ठरलं होतं सुधीर भाऊंचं एक अर्धा चर्चा आहे, 3 चर्चा आधी दाखवल्या आणि 293. तर आपलं 293 किती वाजेपर्यंत चालणार आहे? नंतर ऑनलाईन ठेवणार आहे का आपण? आणि यांच्या चर्चा कधी सुरू होतील? मॅडम किती वाजेपर्यंत दिला मी प्रत्यक्ष भेट करतो. माझा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन एक महत्वाचा आहे. मी अनेक वर्षापासून या सभागृहाचा सदस्य आहे. 293ची चर्चा ही राज्याच्या प्रगतीसाठी अति आवश्यक असते आणि मी सन्माननीय सदस्य योगेश सागरजींचं अतिशय मनापासून त्यांचं भाषण ते देत होते ते ऐकत होतो. माझा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन काय आहे की एकीकडे आपण सुखी संपन्न समृद्ध प्रगत पुरोगामी सुधारणावादी महाराष्ट्र घडवण्यासाठी 293 मांडले. अध्यक्ष महाराज मंत्री महोदय व्यस्त असू शकतात, त्या विभागाचे मंत्री कामाच्या व्यवस्थेत असणार नाही, मी हे समजूही शकतो. पण अध्यक्ष महाराज विभागाचा एक सचिव तिथं बसत नाही. अध्यक्ष महाराज या अगोदर मी 95 पासून जेव्हा आमदार होतो विभागाचे सचिव अशा महत्वपूर्ण चर्चेत बसायचे. तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तालिका अध्यक्ष म्हणून तुम्हाला एक चांगली संधी प्राप्त झाली आहे. ती पुन्हा प्राप्त होईल की नाही मला माहित नाही, पण एक तालिका अध्यक्ष म्हणून